आपण बघणार आहोत ट्रिक टू सॉल्व पेपर स्मार्टली. पेपर सॉल्व कसा करायचा सगळ्यांना तर माहिती आहे, ऑब्व्हियसली पेपर कसा लिहायचा आहे, बट स्मार्टली कसा करायचा ते मी सांगणार आहे. ओके, आता तुम्ही जर सपोज आता तुमचा एक पेपर आहे, क्वेश्चन 1 असेल, ठीक आहे. जर सर्वात पहिले पेपर हातात भेटल्या भेटल्या सगळे क्वेश्चन रीड करायचे नाही, अजिबात करायचे नाही, कधीच नाही करायचे. कारण की आपल्याला काय होतं, आपण विचार करतो हे येतं ते येतं ते येतं ते येतं, बट जेव्हा लिहायची ऍक्च्युअल वेळ येते तेव्हा काहीच येत नाही. ठीक आहे, म्हणून सर्वात पहिले काय करायचं, पहिला क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन चेक करायचा. पहिला क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन चेक करायचा की त्याच्यातलं प्रॉपर ए आणि बी किंवा सी जर असेल, ए बी सी याच्यातले परफेक्टली जास्त मार्कवाले जे तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तोच क्वेश्चन तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करायला घ्यायचा. नाही तर तुम्ही काय करतात, याच्यातला ए येतो, बी येतो आणि याच्यातला सी येतो आणि असे सगळे क्वेश्चन तुम्ही मिक्स करून सॉल्व्ह करून येतात. बट अशा केसमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही असे पेपर सॉल्व्ह करून येतात, जो चेकर असतो, जो तुमचा पेपर चेक करणारा असतो, तो काय करतो, कधी कधी तो ना मार्किंग स्कीम मध्ये त्याला जर हे आलं तर तो काय असतं, तुमचा ऑर चे मार्क्स असतात. तसे पण तुम्ही क्वेश्चन 2 जर केला तर तुम्हाला इथे जर 4 असतील आणि तुम्ही जर 2C मध्ये काय करून आले, 2 मार्क मिळवून आले, तो कन्सिडर होणार आहे का? नाही. का? तर तुमचा हायएस्ट जो मार्क्स असेल तो कन्सिडर केला जातो. म्हणून कधी पण जो क्वेश्चन तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करता येत असेल तोच तुम्ही क्वेश्चन काय करणार आहे, एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार आहे. सगळे क्वेश्चन आन्सर लिहून यायची गरज नसते. तुम्हाला जर 1 ते 8 दिले असतील किंवा 1 ते 4 जरी दिले असतील तरी तुम्हाला जे परफेक्टली 2 क्वेश्चन 4 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत ना, क्वेश्चन 1 ला क्वेश्चन 2 ऑर असतो. जर परफेक्टली तुम्हाला क्वेश्चन 1 येत असेल तो क्वेश्चन 1च पूर्ण सॉल्व्ह करा. जर तुम्हाला क्वेश्चन 1 मधला ए आणि बी येत असेल बट क्वेश्चन 2 मधला तुम्हाला फक्त सी येत असेल, सो नका लिहू. ठीक आहे, जर तुम्हाला या दोघं मिळून जर तुम्हाला गॅरंटी की याचे 5 मार्क पडतील आणि सी लिहून तुम्हाला 2च मार्क पडणार आहे, तर मग तुम्ही का मेहनत करताय, उगाच तुमचा टाइम वेस्ट होतो. हाच टाइम काय करा, तुमच्या पुढच्या क्वेश्चनला द्या. म्हणजे काय होईल, तुमचा टायमिंग पण वाचेल आणि तुमची स्कोरिंग पण वाढेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, काय करणार आहे आपण, क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुमचा क्वेश्चन 1 असेल, सपोज आता त्यांनी माझं एकच वाक्य, तुमच्या क्वेश्चन मध्येच तुमचं आन्सर आहे, तर तुम्हाला जर त्यांनी क्वेश्चन दिला असेल की आम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे की विथ डायग्राम पाहिजे की विथ सुटेबल एक्झाम्पल पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करायचंय, सपोज आता मी एक्झाम्पल घेतलं, एक्सप्लेन विथ डायग्राम. मग आपण काय करणार, एक्सप्लेन विथ डायग्राम तुमचा पहिला क्वेश्चन आहे, तो असेल तुमचा सपोज 8 मार्काला किंवा 7 मार्काला. ठीक आहे, आपण 7 मार्काला कन्सिडर करू. सपोज आता एखादा क्वेश्चन घेतला तर त्याचं काय लिहिणार आपण, डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याचं काय लिहिणार आहे, डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याचं काय लिहिणार, त्याच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज जे पण असतील, त्याचं लिमिटेशन किंवा तो कुठे हे ऍप्लिकेशन कुठे यूज केले जातात, ही कन्सेप्ट जर असेल तर ती काय करणार आपण, एक्सप्लेन करणार. ठीक आहे, डेफिनेशन झाल्यानंतर ऍडव्हान्टेज लिहा, किंवा जर कधी सपोज त्याचे डायग्राम असेल तर काय काढायचे, डायग्राम असेल, डायग्राम आली म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला काय करायचे, 1 बाय 1 कव्हर करायचे आणि पॉइंट्स तुम्ही पॉइंट वाईजच लिहिणार आहे. थेरी लिहून यायची नाही, पॅरा लिहून यायचा नाही. म्हणजे तुमचा पॅराग्राफ एक असा अजिबात लिहून यायचा नाही. फुल स्टॉप झाला लगेच न्यू पॉइंट न्यू लाईन वर, फुल स्टॉप झाला परत न्यू पॉइंट न्यू लाईन वर. अशा प्रकारे काय करायचंय तुम्हाला, पेपर सॉल्व्ह करायचा आणि तो पण स्मार्टली, नीट अँड क्लीन. ठीक आहे, समजलं पेपर कसा सॉल्व्ह करायचा स्मार्टली. थँक्यू.